तर हा आपला आहे 3 BHK फ्लॅट. त्याचा कार्पेट एरिया आहे 1200 स्क्वेअर फीट आणि बिल्डअप एरिया आहे 1900 स्क्वेअर फीटचा. आणि तुम्ही बघू शकता या फ्लॅटला एल शेप हॉल दिलेला आहे, ज्याचा लिव्हिंग एरिया आहे 11 बाय 18 स्क्वेअर फीटचा. आणि तुम्ही बघू शकता की तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग एरिया सेपरेट आहे. सो तुमचा डायनिंग एरिया जो आहे 6 बाय 9 स्क्वेअर फीटचा. तुम्ही बघू शकता की तुम्हाला हॉल सोबत अटॅच तुमचा किचन आहे, जो की 8 बाय 10 स्क्वेअर फीटचा आहे. तुम्हाला तुमच्या किचन मध्ये चिमणी, गॅस स्टोव्ह आणि 2 सेपरेट वॉश बेसिन भेटत आहे विथ अटॅच बाल्कनी. आणि तुमचा किचन फुल मॉड्युलर किचन असणार आहे. डायनिंग एरियाच्या पुढेच तुम्हाला तुमची कॉमन पॅसेज एरिया दिलेला आहे. त्याच कॉमन पॅसेज एरिया अटॅच तुमचा कॉमन बाथरूम आहे, जो की 7 बाय 5 स्क्वेअर फीटचा आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्या कॉमन बाथरूमच्या समोरच तुमचा किड्स बेडरूम आहे, जो की 10 बाय 12 स्क्वेअर फीटचा आहे, ज्याचा तुम्हाला एक साइड पूर्ण वॉलपेपर असणार आहे. तर तुम्ही बघू शकता तुमच्या किड्स बेडरूमच्या समोरच तुमची एक लॉबी आहे, पॅसेज एरिया, जिकडे तुम्ही डेकोरेट करू शकता, तुमचं वॉश बेसिन लावू शकता. आणि त्याच्या समोरच तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कार्पेट एरिया आहे 13 बाय 12 स्क्वेअर फीटचा. आणि याची सुद्धा एक साइड पूर्ण वॉलपेपर डिझाईन आहे. याच बेडरूम मध्ये तुम्हाला एक अटॅच वॉशरूम भेटला आहे, जे की वॉशरूम आणि बाथरूम दोन्ही एकत्र आहे. आणि तुमच्या फर्स्ट मास्टर बेडरूमच्या साईडलाच तुमचा सेकंड मास्टर बेडरूम आहे, जो की तुम्ही बघू शकता विथ वुडन फ्लोर आहे. त्याचा एरिया आहे 10 बाय 12 स्क्वेअर फीटचा. आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला विथ बेडरूम इथे एक सिटिंग एरिया दिलेला आहे, जो की तुम्ही नंतर वॉर्डरोब एरियामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. आणि तुम्ही अमेझिंग व्ह्यू बघू शकता. आणि याच मास्टर बेडरूमला तुम्हाला एक अटॅच बाथरूम आणि वॉशरूम दिलेला आहे.